आपण इथे कोणताही शाबू न भिजवता, बटाटी न उकडता अगदी झटपट कमी वेळेमध्ये शाबू वडे, भजी आणि बॉल्स असे 3 प्रकार पाहणार आहोत. अगदी कमी वेळेत बनवून तयार होतात. एकच पदार्थ असणार आहे पण प्रकार मात्र 3 राहणार आहेत. झटपट होणार आहे, त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. शाबू भिजाई घालायची किंवा बटाटे उकडायची अशी कोणत्याही गोष्टीची गरज पडत नाही. अगदी झटपट बनवून तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, गॅसवर पसरट अशी कढई ठेवायची. कढई व्यवस्थित गरम होऊन द्यायची. गरम झाल्यानंतर अर्धी वाटी शाबू घालायचा. शाबू घातल्यानंतर एकसारखं हलवत आपल्याला अगदी 7 ते 10 मिनिटं छान असं ह्याला भाजून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, गॅस ही एकदम बारीक असायला हवा. फक्त कढई व्यवस्थित सुरुवातीला गरम झालेली असली ना, शाबू छान असा हलका होतो. म्हणजे आपल्याला याचा कलर बदलायचा नाही, तर फक्त हलका होईपर्यंत अगदी 7 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर याला एका मिक्सर जारमध्ये काढायचं आहे. मिक्सर जारमध्ये काढल्यानंतर अगदी 7 ते 8 मिनिटं ह्याला थंड होऊ द्या. लगेच फिरवचाल तर हे चिटकून बसेल. त्यामुळे थंड होण्यासाठी तुम्ही असेच सोडा. तोपर्यंत असे 2 मोठे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत. आपल्याला या बटाट्यांची सगळी साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर पुढं काय करायचं, तर आपल्याला ना इथे एक पसरट असे ताट किंवा एखादा बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे. आता इथे खिसणी घेतलेली आहे. तुमच्याकडे जी असेल ते घ्या. मी इथे मोठ्या साईडने आपल्याला याचा खीस करायचा आहे, कारण बटाट्याचा खीस हा इथं आपण मोठाच वापरणार आहोत. त्यामुळे ना आपली भजी, बॉल्स आणि वडे एकदम छान असं बनवून तयार होतील. आता हा जो खीस आहे ना, तो पाण्यामध्ये छान असा पसरून ठेवायचा. म्हणजे काय होतं, तो काळा पडत नाही. अशा प्रकारे आपल्याला इथे दोन्ही बटाटे छान असं खिसून घ्यायचे आहेत. पाण्याचे प्रमाण ताटात थोडे जास्त ठेवले ना, किंवा तुमच्याकडे बाउल असेल तर त्या जर तुम्ही खिसत असाल ना, तर पाण्याचे प्रमाण थोडे जास्त ठेवा. म्हणजे काय होईल, आपला बटाटा पटकन काळा पडणार नाही, तर तो आहे असा राहील. आता इथे ना सगळं खिसून झालेलं आहे. तर काय करायचं, आता सुरुवातीला ना आपण ही खीस जी आहे तो व्यवस्थित त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचा आहे आणि एका डिशमध्ये काढायचा आहे. ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा छान करायची आहे. जोपर्यंत पाण्यामध्ये बटाट्याचा खीस टाकल्यानंतर ना पूर्ण पाणी आहे असं राहील, त्याचा कलर बदलणार नाही इथपर्यंत आपल्याला हा खीस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, तर आपला हा खीस जो आहे ना, तो ना म्हणजे आहे असा राहतो, काळा पडत नाही किंवा त्याचा कलर बदलत नाही. त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा ह्याला धुतलं ना, अगदी छान असा तो राहतो, काळा पडत नाही. आता इथं स्वच्छ धुवून झालेला आहे आपला खीस. अगदी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे. आता पुढं काय करायचं, त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि बाउलमध्ये हा खीस काढून घ्यायचा आहे. आता इथं आपण ना तिन्ही पदार्थ एकाच रेसिपीपासून बनवणार आहोत. तर त्याच्यामुळे आपण इथं मिक्सरमध्ये जो साबुदाणा काढला होता ना, तो मिक्सरला छान असा पावडर होईपर्यंत बनवून घेतला आणि सगळा या खिसावरती टाकून घ्यायचा. आता पुढं काय करायचं, चवीपुरतं मीठ म्हणजे अंदाजे 2 चमचे एवढे मिठाचा वापर करा. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. इथे बारीक चिरलेली मी इथे हिरवी मिरची घातली आहे. जर तुमच्याकडे लाल तिखट खात असतील ते घातली तरी चालेल, किंवा मिरचीचा ठेचा करून घातला ना तरी सुद्धा चालेल. आता इथे काहींकडे काय करतात ना, उपवासाला जिरे खातात, तर जिरे टाकले तर चालेल आणि कोथिंबीर खातात चाल ना, तर ती टाकली तर चालेल. आमच्याकडे याच्यातले काहीच खात नाहीत, त्यामुळे मी याच्यात काहीच वापर केलेला नाही. आता दुसरी प्रोसेस किंवा दुसरी टिप्स, तर आता तुम्ही वडे बनवताना जर त्याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचा कुट्टा हवा असेल, तर याच्यामधले जेवढे वडे बनवायला तुम्हाला पाहिजे ना पीठ, तेवढे साईडला काढून घ्या आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा घालून त्याचे वडे बनवा. पण मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्ट्याचा सुद्धा वापर करणार नाही, त्यामुळं अगदी मी असेच वडे बनवणार आहे. तुम्ही पाहू शकता की इथे आपला बटाटा आणि शाबूचे प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. त्यामुळे वडे सुद्धा एकदम छान असं परफेक्ट बनवून तयार होत आहेत. हे वडे तुटत नाही आहेत किंवा याच्यामधून जेव्हा आपण तळतो तेव्हा बटाटा सुद्धा सगळीकडे पसरत नाही, असं काही होत नाहीये. आता ना शाबू भिजायचा, कधी कधी शाबू भिजाय घालायचा विसरतो. अशा वेळेस ना शाबू वडे बनवायला अवघड जाते. तर आता तुम्ही ह्या प्रोसेसनी करचाल ना, तर तुमचे शाबू वडे परफेक्ट असे बनवून तयार होतात. अगदी तुम्ही शाबू वडे बनवता तसे बनवू शकता. याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची ठेचून घालू शकता आणि छान सेम सांगितलेली ही प्रोसेस करू शकता. आता इथे आपण वडे छान असं बनवून घेणार आहोत. वड्याचा आकार तुम्हाला हवा आहे असा करून घेऊ शकता. आता इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये तेल घालायचं. तेलाचं प्रमाण पण कमीच राहू द्या, कारण ना ही भजी किंवा वडे किंवा ह्यातले बॉल्स ह्यातले काही तेल पित नाहीत, त्यामुळे तेलाचे प्रमाण कमी ठेवा. अगदी एक छोटा तुकडा घालून चेक करा की छान आपलं तेल गरम झालंय का. गरम झाल्यानंतर ना याच्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत. आता वडे कसे तळायचे, तर वडे तळताना सुरुवातीला वडे सोडल्यानंतर
अगदी 2 ते 3 मिनिटं ना वड्याला अजिबात टच करायचा नाही. नाहीतर काय होतं ना, ती वडे ना बटाटा असल्यामुळं, शाबू असल्यामुळं आपल्या झाऱ्याला किंवा चमच्याला चिटकले जातात. त्यामुळे ते तुटतात. त्यामुळं अगदी 2 ते 3 मिनिटं याला अजिबात हलवायचं नाही. 2 ते 3 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते ना, अगदी असं छान असं याची पलटी करून घ्यायची आणि खरपूस होईपर्यंत छान आपल्याला भाजायचं आहे. आता इथे हे तळताना ना एकदम आपल्याला जेव्हा तळतो ना चमच्याने, तेव्हा त्याचा क्रिप्सीपणा जाणवतो. अगदी वरून एकदम क्रिप्सी असे होतात आणि आतून एकदम सॉफ्ट आणि हलके होतात. आता आपल्याला अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये छान असं वडेसुद्धा तळून होतात आणि ह्याचा कलरसुद्धा हलका ब्राऊन झालेला आहे. शेंगदाण्याचा कुट्टा वापरला ना तर आपण रेग्युलर वडे कसे बनवतो अगदी तसे दिसतील. आता वडे काढून घेतले, आता भजी बनवायची. भजी बनवताना तुम्ही थोडे थोडे पीठ हातात घेऊन पाण्याचा किंवा तेलाचा हात घ्या आणि असे छोटे छोटे भजी सोडू शकता. यामुळे ना आपले भजी छान असे होतात आणि हे भजे तुम्ही पाहू शकता की आधी पॉपकॉर्न सारखे छान असे फुलत आहेत. सोडल्यानंतर छोटे आहेत, पण नंतर फुलल्यानंतर ते मोठे दिसत आहेत. त्यामुळे ते खायला सुद्धा एकदम क्रिप्सी आणि पॉपकॉर्न सारखे लागतात. मग ही उपवासासाठी परफेक्ट असा एक पदार्थ आहे किंवा एखादा स्नॅक्स आहे. हा झाला आपला दुसरा प्रकार. म्हणजे एका रेसिपीपासून आपण म्हणजे एका पदार्थापासून अनेक रेसिपी बनवू शकतो, हे तर तुम्हाला समजलेच असेल. ह्याला सुद्धा हलके होईपर्यंत अगदी मी तुम्हाला इथे दाखवते, बुडबुडे थांबेपर्यंत छान असे तळून घेतले आहेत, एकदम क्रिप्सी झाले आहेत. याला सुद्धा साईडला काढून घेऊया. आता दुसरी प्रोसेस, तर छोटे छोटे असे बॉल करायचे आणि हे बॉल याच्यामध्ये सोडायचे. आता तुम्हाला जर आवडत असेल चीज खायला तर तुम्ही काय करायचं, चीजसुद्धा उपवासाला चालते. तर चीजचे क्यूब असतात ना त्याचे छोटे बाईट करायचे आणि ह्याचा सर्कल करताना ह्याच्यामध्ये ठेवायचे आणि छान असं गोल्डन होईपर्यंत तळायचे. नंतर ही बॉल्स तुम्ही ना शेंगदाण्याची चटणी किंवा हिरवी मिरचीची चटणी अशा प्रकारे कशाबरोबर ह्याला सर्व करू शकता. हे सुद्धा बॉल्स असेच खायला खूप छान लागतात. आता बॉलसुद्धा छान कलर बदललेले आहेत, बनवून तयार आहेत. चला सर्व करूया. सुरुवातीला इथे आपण शाबूचे वडे बनवलेले आहेत. अगदी कोणताही शाबू भिजवायची गरज नाही पडली तरी सुद्धा परफेक्ट क्रिप्सी बनवून तयार आहेत. भजी सुद्धा एकदम पॉपकॉर्न सारखे झाले आहेत आणि बॉल्स बघितले तर तुम्हाला बघितल्यावर कळत असेल की एकदम परफेक्ट बनवून तयार आहेत. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा.